आजचा आपला विषय आहे हरिनामाची महिमा. तर तुम्ही पाहतच आला असाल की प्रत्येक डेली सेशनला वेगवेगळे विषय असतात. त्यामध्ये तुम्ही जाणता की हरिनाम कशा प्रकारे अजून चांगलं घेता येईल किंवा ते केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे आहेत हे आपण पाहतोय. तर त्यातलाच एक विषय निवडलाय मी, हरिनामाची महिमा. आपण जो काही रोज नामजप करतोय तर त्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात, काय काय फळ मिळते, कसा लाभ आहे, शास्त्रांमध्ये त्याची काय काय उदाहरणं दिली आहेत. तर हे आज आपण थोडक्यात पाहून घेऊया. तर भगवंत भगवद्गीतेत आपल्याला सांगतात की यज्ञानाम जपयज्ञ, म्हणजे सर्व यज्ञांमध्ये सगळ्यात जो श्रेष्ठ आहे तो जपयज्ञ आहे आणि ते भगवंत आहेत. आता आपण पाहतो या कलियुगामध्ये कुठल्याही प्रकारचा यज्ञ करणं हे सोपं नाहीये, कारण पवित्र स्थळ मिळत नाहीये, पवित्र गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही, जसं शुद्धता नसते तुपामध्ये, सामग्रीमध्ये. अशा प्रकारे वेगवेगळ्या अडचणी येतात यज्ञ करण्यासाठी. यज्ञ करायला जे ब्राह्मण लागतात, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करणारे, ते मिळत नाहीयेत. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रकारचा यज्ञ व्यवस्थितपणे कलियुगात करू शकत नाही. पण भगवंतांनी आपल्याला संधीत सांगितलेले, भगवद्गीतेत संधी दिलेली की यज्ञानाम जपयज्ञ, तुम्ही जपयज्ञ करू शकता. ज्या जपामुळे तुम्हाला काय काय लाभ होतात हे आपण आता पाहतोय. सुरुवात करूया आपण, की सुरुवातीला आपण पाहूया की नाम जप केल्याने काय होतंय. तर सगळ्यात मला जे आवडलं ते मी तुम्हाला शेअर करते, की मी एका लेक्चरमध्ये ऐकत होते, जप केल्याने भगवंत आपल्या अधीन होतात. हे ऐकल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटलं. तर भगवंत आपल्या अधीन होतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. भगवंत कोण आहेत? तर भगवंत हे अखिल ब्रह्मांडांचे नायक आहेत, परमपुरुष आहेत, परम पिता आहेत, सर्व सृष्टीचे ते पालन करता आहेत, सच्चित आनंद असे भगवंत आहेत. ब्रह्माजी तर भगवंतांबद्दल म्हणतात ते ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत. असे भगवंत आपण त्यांचा नामजप केल्याने आपल्या अधीन होतात. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही आपल्याला माहित नसते. आपल्याकडे आज किती मोठं धन आहे हे आपल्याला माहित नाहीये. हरिनामाचं धन आपल्याकडे खूप प्रचुर मात्रामध्ये आहे. आपण खूप ऐश्वर्यवान आहोत हे आपल्याला माहित नाहीये. हे आपण जेव्हा हळूहळू जपाटॉपमध्ये कंटिन्यू येत राहू, ह्या अशा गोष्टी आपण हरिनामाच्या महिमाबद्दल ऐकत राहू, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळणार आहेत. जसं एक कस्तुरी मृग असतं, त्याच्याकडे कस्तुरी असते पण त्याला ते माहित नसतं. तसंच आपल्याकडे आज खूप मोठं धन आहे हरिनामाचं. आपण जो जप करतोय ह्यामुळे आपल्याकडे खूप धनप्राप्ती होते, आपण खूप ऐश्वर्यवान होतोय. तर हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. हे सगळ्यात मोठे आहे हरिनामाच्या महिमेमधलं. त्याच्यामुळे मी त्याला प्रायोरिटी देऊन पहिल्यांदा सांगितलेलं आहे की हरिनामामुळे आपण खूप मोठे धनी होतोय, भगवंतांचं नाम जप घेतोय हे, आणि त्याच्यामुळे भगवंत आपल्या अधीन होतात. तर कसे अधीन होतात हे आपण पुढे जाऊन पण पाहूया. नंतर पाहूया की नाम जपामुळे काय होतंय. तर भगवंताने आपण जवळ येतो एकमेकांच्या. जीव जो आहे तो भगवंतांना प्राप्त करतोय. म्हणजे आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, हे आपल्याला हळूहळू नाम जपामुळे त्याची माहिती मिळत जाते आणि आपला आणि भगवंतांचा संबंध प्रस्थापित होतो. तर नाम जपामध्ये आपण ऍक्च्युली काय करत असतो, नाम बोलत असतो आणि ऐकत असतो, हिअरिंग अँड चॅन्टिंग ह्या गोष्टी करत असतो. तर आपण काय करतोय, बोलतोय आणि श्रवण करतोय. तर श्रवण करतोय ही खूप मोठी गोष्ट होतीये नाम जपामुळे. आपल्याला श्रवणाने जे काही फायदे होतात ते आपोआप आपण नामजप केल्याने आपल्याला होत राहतात. ते कारण श्रवण आपल्या भक्तीमधली पहिली पायरी आहे. आपण श्रवण केल्यानेच आपल्या भक्तीमध्ये प्रगती होत राहते. तर कसं हे आपण पाहूया एका उदाहरणाने. रुक्मिणी मातेचं उदाहरण घेऊया आपण. तर रुक्मिणी मातेने काय केलंय, भगवंतांबद्दल श्रवण केलं. रुक्मिणी मातेने भगवंतांना पाहिलेलं नाही अजिबात. तिने फक्त भगवंतांबद्दल श्रवण केलेलं आहे आणि त्यामुळे रुक्मिणी मातेला भगवंतांबद्दल प्रेम जागृत झालं. आणि मग जगामधलं जे पहिलं लव्ह लेटर आहे ते रुक्मिणी मातेने भगवंतांना पाठवलं की मला तुम्ही हे प्राप्त कराय, म्हणजे भगवंतांना रुक्मिणी मातेला प्राप्त करायचं असतं. आणि अशा प्रकारे मग रुक्मिणी मातेने केवळ श्रवणाने भगवंतांना पाहिलेलं नाहीये, केवळ श्रवणाने रुक्मिणी मातेने भगवंतांना प्राप्त केलंय. तर हा श्रवणाचा महिमा आपण जाणू शकतो. जेव्हा आपण चांटिंग करतो त्यावेळेस आपण श्रवण किती काळजीपूर्वक केलं पाहिजे यावरून आपण जाणतोय.
तर आपण शॉर्टमध्ये पाहूया, कारण अर्धा तास वेळ आहे आपल्याकडे आणि जपाची महिमा सांगणं सोपं नाही. सागरामधून एक बिंदू उचलण्यासारखा आहे. तर मी फक्त एक एक उदाहरण देत राहील. ऍक्च्युली तुम्हाला ते उदाहरणं माहीतच असतील, तरीही देखील पुन्हा सांगते. आणि जर एखादं उदाहरण तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सांगू शकता की आम्हाला याबद्दल थोडी माहिती द्या, आपण नेक्स्ट सेशनमध्ये त्याविषयी माहिती देत राहू. दुसरं उदाहरण पाहू प्रल्हाद महाराजांचं. तर प्रल्हाद महाराजांनी पण मातेच्या उदरामध्ये असताना श्रवण केलेलं आहे. ते जेव्हा नारद मुनींच्या, त्यांची माता जेव्हा नारद मुनींच्या आश्रमात राहत होती, त्यावेळेस त्यांनी मातेच्या उदरात असताना श्रवण केलं. नारद मुनी हे त्यांचे गुरु आहेत, त्यांच्याकडून कंटिन्युअस त्यांना हरिकथा वगैरे ऐकायला मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज हे घडले. आणि प्रल्हाद महाराजांसारखे महान भक्त आपण आज पाहतोय. आपण त्यांच्याबद्दलही जाणू शकतो. प्रल्हाद महाराज कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांनी भगवंतांना प्राप्त केलं. प्रल्हाद महाराजांसाठी भगवंतांनी अवतार घेतला. आपण जे पाहिलं सुरुवातीला भगवंत कसे अधीन होतात, तर प्रल्हाद महाराजांसाठी भगवंतांनी इथे काय केलेलं आहे, हिरण्यकशिपूचा वध करून नरसिंह अवतार धारण केलेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा भक्त भगवंतांना आळवतात, प्रेमपूर्वक त्यांचा जप करतात, तर ते भगवंत जे आहेत ते भक्तांसाठी केव्हाही यायला तत्पर असतात. तर हे प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो. अजून आपण शास्त्रात बरीच उदाहरणं आहेत. त्यातलं मला एक उदाहरण आवडलं शबरीचं. तर शबरी ही एका भिल्ल समाजाची होती. आणि ती तिथे भगवंतांचे जे नामजप करतात तिथं त्या आश्रमांमध्ये सगळ्या ऋषीमुनींबरोबर राहत असते छोटी मुलगी असताना. ते जेव्हा ऋषीमुनी सगळे आश्रम सोडून जातात, त्यावेळेस शबरी पण त्यांच्याबरोबर जायला निघते. तर त्यावेळेस शबरीला सांगितलं जातं तिच्या गुरूंकडून की तू काही येऊ नकोस, तुला इथे तुझे भगवंत जे रामनाम तू जप करतेस ते इथे मिळणार आहेत. तर ती गुरूंच्या एका शब्दावर त्या आश्रमात राहते. छोटी असल्यापासून आपण पाहतो शबरी रामायणामध्ये ती अगदी म्हातारी झालेली असते, त्यावेळेस देखील ती तेवढ्याच उत्सुकतेने भगवंतांची वाट पाहत असते. कशाच्या जोरावर? फक्त ती भगवंतांचं नाम जप करत असते, रामनामाचा जप करत असते. आणि तिच्या तिच्या गुरूंवर अगाढ श्रद्धा असते की मला गुरूंनी सांगितलेले आहे, मला इथे भगवंत मिळणार आहेत. म्हणून त्या शब्दावर ती विश्वास ठेवून त्या वनामध्ये ती त्या झोपडीमध्ये भगवंतांची वाट पाहत असते. आणि अखेर काय होतं आपण पाहतोय की शबरीला राम भेटतात. जेव्हा वनवासात असतात तेव्हा राम त्या वनातून जात असताना शबरीकडे येतात आणि शबरी कशी उष्टी बोरं भगवंतांना अर्पण करते आणि भगवंत खूप प्रेमाने ते स्वीकार करतात. तर हे कशामुळे झालं? नाम जपामुळे. तिने अखंडभर आयुष्यभर तिच्या पूर्ण रामनामाचा जप केला आणि त्याचं फळ तिला तिच्या आयुष्यात प्राप्त झालेलं आहे. तिला राम भेटलेले आहेत. अशा प्रकारे शबरीला सुद्धा नाम जपामुळे भगवंतांची प्राप्ती झाली आहे. पुढे रामायणामधलंच आपण एक उदाहरण पाहूया की बिभीषण. तर बिभीषण सुद्धा भगवंतांचे महान भक्त आहेत, 12 महाजनांपैकी एक आहेत. तर आपल्याला खूप छान वातावरण मिळालेलं आहे. आपल्याला कुणी आडकाठी करत नाही भगवंतांचं नाम जप घ्यायला, मंदिरात यायला. परंतु बिभीषण हे प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा त्यांनी रामनामाचा जप केलाय. प्रतिकूल परिस्थिती कशी? तर बिभीषण कुठे राहत होते? लंकेमध्ये राहत होते. लंका ही कोणाची होती? रावणाची. म्हणजे राक्षसांचं ते राज्य होतं. तर पूर्ण राक्षसांच्या राज्यामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकटे असे रामभक्त होते बिभीषण. तर अशा बिभीषणांनी प्रतिकूल वातावरणात राहून सुद्धा रामभक्ती केली. आणि हनुमानांनी ते ओळखलं लगेच की इथे पूर्ण जेव्हा ते लंकेत आले आणि पाहिलं की सगळीकडे राक्षसी प्रवृत्ती आहे, सगळे राक्षस आहेत, आणि तिथं त्यांनी पाहिलं की पहाटेला एक जण रामनामाचा जप घेत आहे. तर ते कोण होते? बिभीषण होते. तर बिभीषण देखील प्रतिकूल वातावरणात राहून त्यांनी भगवंतांचा नामजप सोडला नाही, तुलसीची पूजा सोडली नाही, आणि अशा प्रकारे त्यांनी मग पुढे त्यांनाही भगवंत प्राप्त झालेले आहेत. तर पुढे पाहूया आपण द्रौपदीचं उदाहरण. तर द्रौपदीला भगवंत कसे प्राप्त झाले हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी पुन्हा एकदा सांगते की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस तिने अगोदर सगळ्यांकडे याचना केली, सगळ्यांना पुकारून झालं. अगदी महाराज धृतराष्ट्रांना, द्रोणाचार्य, कृपाचार्य, तिचे 5 पती रती महारथी असताना सुद्धा तिच्यावरती वेळ आली होती. आणि तिने सगळ्यांना खूप याचना केली की मला ह्या परिस्थितीतून माझी सुटका करा, की मला मदत करा. पण कोणीही तिच्या मदतीला त्यावेळेस धावलं नाही. अशा वेळेस तिने काय केलं?
तर पुन्हा तिने भगवंतांची शरण केले. तिने स्वतः भगवंतांना खूप आळवलं आणि भगवंतांचं गोविंद हे गोविंद हे गोपाल असं भगवंतांचं नामस्मरण करता क्षणी भगवंत तिथे प्रगट झालेले आहेत. आणि भगवंतांनी द्रौपदीला तत्क्षणी भगवंत प्राप्त झाले, म्हणजे भगवंतांनी तिला वस्त्ररूपी वस्त्र पुरवले आणि वस्त्ररूपात येऊन तिला द्रौपदीला मदत केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो शास्त्रांमध्ये वेगवेगळी उदाहरणं आहेत की केवळ एका नामामुळे भगवंत आपल्या अधीन होऊन आपल्यासाठी इथे येत असतात आणि आपल्याला भक्तांना सगळ्यांना मदत करत असतात. सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे जर नामजपाचं सांगायला गेलं तर अजून अजामिळ. अजामिळची स्टोरी माहित असेल, नसेल तर तुम्ही सांगा, आपण घेऊया नेक्स्ट सेशन मध्ये. तर अजामिळ सुद्धा केवळ नाम जपामुळे तरले गेलेले आहेत. आणि ते नामजप कसं होतं, अनावधानाने झालेलं नामजप होतं. म्हणजे तो भगवंतांना पुकारत नव्हता. त्याच्या छोट्या मुलाचं नाव नारायण होतं. तर तो छोट्या मुलाला आवाज देत होता नारायण नारायण म्हणून. आणि ते भगवंतांचं नाम त्याच्या मुखात आल्यामुळे त्याची जी काही सुप्त अवस्थेत असलेली भक्ती, अगोदर केलेली भक्ती होती ती त्याची जागृत झाली. आणि अशा प्रकारे यमदूतांपासून मग अजामिळची सुटका झाली आणि पुढे ते हरिद्वारला वगैरे जाऊन त्यांनी पुढची भक्ती त्यांची संपूर्ण केली आणि मग त्यांना भगवत प्राप्ती झाली. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या कारणाने आपल्याला कळू शकेल की भगवंतांचं नाम घेऊन प्रत्येकाचा कसा उद्धार झालेला आहे, सगळ्यांना कशी भगवंत प्राप्ती झालेली आहे. तर नाम जपामध्ये आपण हेच करत असतो, हिअरिंग अँड चॅन्टिंग. जसं हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे. चैतन्य चरितामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की जसं आध्यात्मिक आपल्याला जगण्यासाठी इटिंग अँड ड्रिंकिंग, खाणं आणि पिणं खूप गरजेचं आहे, फिजिकल नीड आहे ती आपली, तसंच आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी हिअरिंग अँड चॅन्टिंग ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं ते सांगतात. ते मी एक लेक्चर ऐकत होते राधेश्याम प्रभूजींचं. त्यात त्यांनी एका लेक्चरमध्ये अगदी सुरुवातीलाच त्यांना सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांना की सिक्रेट मंत्र, सिक्रेट गोष्ट कोणती आहे आपल्या लाईफ मधली, ते सांगत होते ते की नाम जप. ते पूर्ण लेक्चरचं सार त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं की नाम जप. नाम जप हे जे आहे ते तुम्ही जर घेतलं तर काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनामधले जे काही विकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर, अशा प्रकारचे विकार सगळे हळूहळू नष्ट होणार आहेत कशामुळे, नाम जपामुळे. आणि हे जेव्हा हळूहळू नष्ट व्हायला लागतात तेव्हा आपलं मन कसं होतं, शांत होतं. आणि शांत मन जे असतं ते नेहमी प्रसन्न असतं. आणि जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं त्यावेळेस काय होतं, एकाग्र चित्त होऊ शकतं. आणि एकाग्र चित्त जेव्हा आपलं मन होतं तेव्हा आपण लाईफमध्ये सक्सेसफुल होतो. जे सक्सेसफुल होण्याचं सिक्रेट हे राधेश्याम प्रभू सांगतात ते कशामध्ये आहेत, तर नामजपामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये ते नामजप करायचं आहे. कारण नामजप केल्याने काय काय होतं त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्वाचं, मन शांत होतं, त्याच्यानंतर मन प्रसन्न होतं, प्रसन्न झाल्याने एकाग्रचित्त होतं, एकाग्रचित्त झाल्याने तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होतात. तर आजकाल सगळ्यांना सक्सेस व्हायचंय, त्याच्यामुळे हे सिक्रेट मंत्र जो राधेश्याम प्रभूने आपल्याला दिलेला आहे तो आपण फॉलो केला पाहिजे. आणि आपण पाहतोय सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे सगळेजण जेव्हा सांगतात जप खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये, आपली 99% प्रगती ही कशावर आहे, जपावर आधारित आहे. तर हे खरंच आहे की प्रभुपाद नेहमी सांगतात की आपली जी नाही प्रगती आहे, आध्यात्मिक प्रगती ही मेन जपावर आधारित आहे. पण प्रभुपादांनी त्याबरोबर ही एक गोष्ट सांगितली की आपण सेवा ही तितकीच महत्वाची आहे आपल्या लाईफमध्ये आणि सेवाही आपण केली पाहिजे. जसं भगवंतांना आपली 100% शरणागती हवी असते. भगवंतांना असं 80% 90% नाही चालत, त्यांना 100% शरणागती. जसं द्रौपदीनेच अगोदर सगळ्यांना पुकारलं तेव्हा भगवंत आले नाहीत. भगवंत तेव्हा पण येऊ शकत होते, पण भगवंत काय म्हटले की नाही, तिला पाहू देत, तिची तिची अगोदर प्रयत्न करू देत. आणि जेव्हा सगळे प्रयत्न तिचे निष्फळ झाले त्यावेळेस भगवंतांना जेव्हा तिने पुकारलं त्यावेळेस भगवंत आले. तसं भगवंतांना 100% शरणागती हवी असते. तर ती 100% पूर्ण कधी होते, जेव्हा 99% आपण जपावर फोकस करतो आणि 1% आपण सेवा करतो. तर त्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगेन मी प्रभुपादांची. प्रभुपादांनी एक त्यांचे
विदेशातले एक शिष्य त्यांच्यासोबत एक मंदिराची पाहणी करण्यासाठी गेले होते. तर ते प्रभुपाद तिथले मंदिराची पाहणी वगैरे करत असतात. मंदिराचं काम चालू असतं त्यावेळेस. तर त्यावेळेस त्यांना तिथे जाणवतं, तिथे भक्तांची थोडी कमी आहे. तर मग प्रभुपाद त्यांच्यासोबत जे आलेले असतात, परदेशातले त्यांचे शिष्य, एक भक्त, तर त्यांना सांगतात, की तुम्हाला इथे आता इथून पुढे माझ्यासोबत रिटर्न नाही जायचं, तर तुम्हाला इथेच राहायचं आहे म्हणून. तर ते भक्त असतात, ते नामजपाला खूप महत्त्व देत असतात. नामजपावर त्यांचा खूप फोकस असतो. त्यांना नामजप करायला खूप आवडतं. म्हणजे ते 16 राउंडच्या पेक्षाही रोज जास्त जप करत असतात. त्याच्यामुळे त्यांना आता थोडंसं काळजी वाटायला लागते, की मला आता 16 राउंड होतात की नाही ही सुद्धा शंका आहे तिथे. कारण तिथे सेवा भरपूर असतात आणि सेवेकऱ्यांची कमी असते. मग अशा वेळेस ते अ, जे भक्त आहेत ते काय करतात, थोडंसं अक्कल लावतात त्यांची. काय करतात तर ते प्रभुपादांपुढे एक कारण सांगायला सुरुवात करतात. प्रभुपादांना सांगतात, की प्रभुपाद तुम्ही सांगताय मला इथे राहा, पण एक अडचण आहे. मला जे इथलं जो प्रसाद आहे, तो मला शरीराला सूट होत नाही. त्याच्यामुळे मी आजारी पडेल आणि आणखीन त्रास होईल. तर मला ते इथं राहणं शक्य नाहीये. तर प्रभुपाद तिथे सांगतात त्याला, की नाही, तुला इथेच राहायचंय. तुझ्या खाण्यापिण्याचं जे काही आहे, त्यासाठी आपण सगळी व्यवस्था करू. तुला जे पाहिजे तेच तुला इथे मिळेल. अशा प्रकारे त्यावेळेस ते भक्त शांत होतात. पुढे जाऊन पुन्हा ते भक्त म्हणतात, "अरे, अजून आपण काहीतरी विचार केला पाहिजे." पुन्हा ते प्रभुपादांजवळ जातात आणि सांगतात, की "प्रभुपाद, मला इथलं हवामान सूट होत नाहीये." तर प्रभुपाद म्हणतात, "काही हरकत नाही. हवामान सूट होत नाही. 1-2 महिने तू इथे राहिलं, की तुझ्या शरीराला बरोबर ते हवामान सूट होईल आणि अ, योग्य प्रकारे तुझं शरीर कार्य करेल. त्याचीही काही काळजी करू नकोस." मग पुन्हा त्या भक्ताला अजून असं वाटतं, नाही, आपण अजून कुठेतरी कमी पडतोय. आपण अजून काहीतरी रिझन दिले पाहिजेत. मग ते भक्त पुन्हा प्रभुपादांजवळ जातात आणि सांगतात, की "प्रभुपाद, मी जे काही जप करत आहे, त्यामध्ये खूप अडथळे येतील. मला माझा जप कंप्लीट करता येणार नाही." तेव्हा प्रभुपाद तिथे म्हटले, की "तुझा जप कंप्लीट नाही झाला तरी चालेल, पण तुला इथे राहून इथेच सेवा करायची आहे. हा माझा आता आदेश आहे." त्यावेळेस मात्र ते भक्त शांत होतात आणि तिथे ती प्रभुपादांनी दिलेली सेवा करायला तयार होतात. याचा अर्थ आपण आपला जप सोडायचा नाहीये. त्यावेळेस प्रभुपादांनी त्या भक्ताला दिलेली ती आदेश होते. म्हणजे आपण असं आता समजायचं नाही, "अरे, जप नाही केला तरी चालेल, सेवा करायची नाही." आपण आपलं जप कंप्लीट अगोदर करायचे आणि मग सेवा करायची. मी सेवेचं का सांगितलं आता, की उद्या नित्यानंद त्रयोदशी आहे आणि आज खूप मंदिरात सेवा आहेत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी येऊन मंदिरात सेवा करायची. ती 1% जे आहे, तर ते आपल्याला कंप्लीट करायचे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सेवेमध्ये भाग घेऊन भगवंतांना, प्रभुपादांना खुश करू शकतो. तर अशा प्रकारे सेवा सुद्धा खूप महत्वाची आहे नामजपाबरोबर. तर अजून आपण नामजपाबद्दल पाहिलं गेलं तर पुढे आपण पाहू शकतो, की नामजपामुळे आपण पाहिलं इतक्या भक्तांना अशी अशी मदत झालेली आहे. तर एक वेश्या सुद्धा भक्त बनू शकते नामजपामुळे. हरिदास ठाकूरांची कथा सगळ्यांना माहीत असेल. त्या हरिदास ठाकूर 192 माळा जे रोज करायचे, अशा भक्तांना पतन करण्यासाठी एक वेश्या येते इतरांच्या सांगण्यावरून आणि ती केवळ 3 दिवस फक्त भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडून, हरिदास ठाकूरांसारख्या शुद्ध भक्तांकडून केवळ 3 रात्र नामजप ऐकते. ती स्वतः बोलतही नाही. केवळ शुद्ध भक्ताचं नामजप ऐकल्यामुळे तिच्यात एवढा बदल घडतो, की ती भक्त बनते. ती हरिदास ठाकूरांना शरण जाते आणि सांगते, की "मी तुमचं पतन करायला आले होते. मला माफ करा आणि मी तुम्हाला आता शरण आलेली आहे." तेव्हा हरिदास ठाकूर सांगतात, की "ठीक आहे, तुझा तुझा जो काही व्यवसाय आहे, तो तू पूर्ण बंद कर. त्यातून जे काही पैसा कमवलेला आहे, तो सगळा वाटून टाक आणि ह्या इथे झोपडीमध्ये माझ्या राहा आणि इथे तुलसी महाराणीची सेवा करत जप करत राहा." आणि अशा प्रकारे हरिदास ठाकूर तिथून निघून जातात आणि त्या वेशीचा उद्धार होतो. म्हणजे केवळ नामजप ऐकण्याने सुद्धा एका वेशीचा उद्धार झालेला आहे. तर नामजप किती पॉवरफुल असेल, किती महत्वाचा असेल, हे आपण जाणू शकतो. गजेंद्रचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो, की गजेंद्रांनी देखील 1000 वर्ष मगरीच्या तावडीत होते आणि त्यांनी पण भगवंतांना प्रार्थना, एक त्याच तलावातलं एक कमळ पुष्प घेऊन भगवंतांना अर्पण केलं आणि प्रार्थना अर्पण केल्या. तर अगोदर ते जेव्हा स्वतःहून गजेंद्र हत्ती मगरीच्या तावडीमध्ये सापडले होते, त्यावेळेस त्यांनी खूप प्रयत्न केले सुटण्याचा. त्यावेळेस सुटले नाही. त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा प्रार्थना अर्पण केल्या कमळ पुष्प वाहून भगवंतांना, भगवंत तत्क्षणी वैकुंठ सोडून गजेंद्राचं मदतीला धावून आले. असे धावून आले, की त्यांनी त्यांचा वेग ते गरुडावर
आपण पाहतो भगवंतांचं वाहन गरुड आहे. ते गरुडावर बसून भगवंत येत होते, तर भगवंतांना तो वेग सुद्धा अपुरा वाटला आणि भगवंत त्या गरुडाला पाठीवर घेऊन गजेंद्राचं संरक्षण करण्यासाठी आलेले आहेत. अशा प्रकारे भगवंत धावून येतात भक्तांसाठी जेव्हा ते प्रार्थना अर्पण करतात. तर गजेंद्राचं पण भगवंतांनी अशा प्रकारे मोक्ष गजेंद्राला प्रदान केलेला आहे आणि गजेंद्राला भगवंतांची प्राप्ती झालेली आहे. तर नाम जपामुळे काय होतं, तर आपल्या हृदयामध्ये जे भगवंतांचं रूप आहे ते हळूहळू प्रगट होत असतं. भगवंत आपल्या हृदयात प्रगट होत असतात. अजून पाहू शकतो आपण अमरेंद्र प्रभूजींचं एक लेक्चर ऐकत होते मी, त्यात त्यांनी सांगितलं की नाम जप कसं इफेक्टिव्ह आहे आपल्या जीवनामध्ये, आपण कशा प्रकारे घेतलं पाहिजे मग इफेक्टिव्ह होईल. तर त्रिवेणी संगम सांगितलं, जसं आता पाहतोय आपण सगळे त्रिवेणी संगमात स्नान करायला जातात. तिथे ते त्रिवेणी संगम नाम जपाबद्दल कसा सांगितलं त्यांनी, तर मुखामध्ये भगवंतांचं नाम, हृदयामध्ये भगवंतांचा भाव आणि नयनांमध्ये डोळ्यांमध्ये भगवंतांचे प्रेमाश्रू हे जेव्हा प्रगट होईल अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांचं नाम घेऊ त्यावेळेस त्याचा इफेक्ट काही वेगळाच असेल. तर अशा प्रकारे आपण भगवंतांचं नाम घेतलं तर आपण अधिक प्रकारे भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो आणि भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आपल्या जीवनामध्ये जिथं आपण भगवंतांचं नाम घेत राहतो तिथं काय आहे, राम आहे. जिथं भगवंतांचं नाम घेतोय, जिथं नाम आहे भगवंतांचं, तिथं श्याम आहे. आणि जिथं भगवंतांचं नाम नाही तिथे काय आहे, काम आहे. तर आपण ठरवायचंय आपल्या जीवनात आपण काय आणायचंय, नाम आणायचंय का काम आणायचंय हे आपण ठरवायचं. अर्थातच सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये नामच आणायचं आहे, भगवंतांनाच प्राप्त करून घ्यायचं आहे. पण जिथं भगवंत नाहीये तिथे काय आहे, काम आहे असं सांगितलेलं आहे. तर पुढे आपण पाहूया. अशा प्रकारे आपण पाहतो की नाम जपाची महिमा किती थोर आहे. नाम जपाच्या महिमेमध्ये ऐकत होते मी, तर शिवपुराणामध्ये सांगितलं होतं की नाम जप नामामुळे भगवंतांच्या की अग्नी जो आहे तो सुद्धा शांत होतो, शीतल होतो. आणि हे नाम जपामुळे वर्षा सुद्धा होऊ शकते. आपण जो यज्ञ करतो नाम जपाचा यज्ञ, तर त्याच्यामुळे वर्षा सुद्धा होऊ शकते. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, श्लोक मला आठवत नाही आता, हे अज्ञात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव असं काहीतरी एक श्लोक आहे. तर त्या श्लोकात सांगितले की आपण यज्ञ केल्याने वर्षा होऊ शकते. तर याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे प्रभुपादांचं, की प्रभुपाद असे नेहमी त्यांच्या लेक्चरमध्ये सांगत होते की यज्ञ केल्याने, नामजप यज्ञ केल्याने वर्षा होऊ शकते वगैरे. तर ते ऐकलं होतं बऱ्याच जणांनी आणि ते त्यावेळेस हैदराबादमध्ये होते. तर तिथे बरेच वर्ष पाऊस पडला नव्हता. तर तिथल्या लोकांनी प्रभुपादांना विचारलं की तुम्ही जे काही लेक्चरमध्ये सांगताय हे सत्य होऊ शकतं का? जर इथेही आता बरेच वर्ष पाऊस नाहीये, तर तुम्ही आता यज्ञ केला तर जपयज्ञ केला तर इथे पाऊस पडू शकतो का? तर प्रभुपाद म्हटले हो, नक्कीच होऊ शकतं, कारण प्रभुपादांना 100% गॅरंटी होती ह्या गोष्टीची. मग प्रभुपादांनी तिथे संकीर्तन केलं, नामजप केला, यज्ञ केला, नामजपाचा संकीर्तन खूप छान प्रकारे केल्यानंतर तिथे पाऊस पडला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे घडली आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी विश्वास ठेवला की नाही, खरंच नामजप यज्ञ केल्याने ह्या गोष्टी घडू शकतात. ह्या केवळ शास्त्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टी नाही आहेत, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात. तर अशा प्रकारे नामजपाचा महिमा आहे. गोकुळेश्वर प्रभू एकदा आले होते आणि ते नामजपाविषयी सांगत होते. तर त्यात त्यांनी खूप छान छान उदाहरणं दिली की कशा प्रकारे नामजप कार्य करतं. तर आपण पाहिलं की आपण भगवंतांचं नाम घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी प्राप्त होतात, ते भगवंत प्राप्त होतात ते. पण ते सांगत होते की भगवंतांचं नाम हे कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ द्या, म्हणजे फक्त राम असंच घेतलं पाहिजे असं काही नाही. तर भगवंतांचं नामामधला र किंवा म हे जरी आपल्या बोलण्यामध्ये आले तरी त्याचा भगवंतांचं नाम घेतल्याचा फायदा आपल्याला मिळतो. आता हे सांगून कळणार नाही, उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटं मूल असतं बघा, लहान बाळ ज्याला बोलताही येत नाही व्यवस्थित आणि तो बोलतो प प प, तर ते पप्पा लगेच काय म्हणतात, अरे हा पप्पा म्हटला, पप्पा म्हटला, खुश होतात. तसं भगवंतांचं आहे. भगवंत काय करतात, आपल्या मुखामध्ये भगवंतांच्या नामाचं एक जरी अक्षर आलं, र रामामधला किंवा म, तरी भगवंत खुश होतात. भगवंत म्हणतात अरे ह्याने माझं नाव उच्चारलंय आणि आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. तर अशा प्रकारे आपल्या अनावधानाने, आपल्याला माहित नाही आपण भगवंतांचं नाम घेतोय आणि भगवंतांचं नाम आपल्या मुखामध्ये आलं तरी त्याची आपल्याला
फळ मिळत असतं. जसं आता आपण अजून एक उदाहरण देते, की जसं आपण एखाद्याचं नाव आठवतोय, अरे ह्या व्यक्तीचं नाव काय आहे बरं, काय आहे बरं? राम नाही, रेवती, रेवती असं जर म्हटलं आणि आपलं चुकून रेवतीच्या अगोदर आपण राम म्हटलं. राम आपण म्हणायचं म्हणून म्हटलं नाही, भगवंतांचं नाव घ्यायचं म्हणून म्हटलं नाही. एखाद्याचं नाव आठवतोय आपण आणि त्याच्या अगोदर आपल्या मुखामध्ये राम आले, तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळते. म्हणजे पहा तुम्ही, भगवंत किती कृपाळू आहेत, किती दयाळू आहेत, की आपल्या ते वाटच पाहतात की ह्याच्या मुखातून कधी माझ्या नावाची अक्षर निघतात आणि मी कधी ह्याच्यावर कृपा वर्षाव करते. तर अशा प्रकारे नामजपाचा महिमा आहे. अजून पाहू शकतो की आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं किंवा काय, तर ती व्यक्ती आपल्या समोर असू शकत नाही. कोण एखादी मैत्रीण आठवलं किंवा आपण समजा पदार्थ घेतला, आता मला पाणी प्यायचंय, मी जर म्हटलं पाणी पाणी पाणी, तर मला पाणी मिळणार आहे का? नाही मिळणार. पण हे जर आपण भगवंतांचं नाम घेतलं, कृष्ण कृष्ण राम राम, तर भगवंत आपल्यासमोर प्रगट होत असतात. तर हा भगवंतांच्या नामाचा महिमा आहे. अजून पाहू शकतो आपण आपण उदाहरण घेऊ शकतो याच गोष्टीचं अजून, की वाल्मिकी ऋषी वाल्याकोळीचं. वाल्याकोळीला पण जेव्हा नारद मुनी आले आणि भेटले, त्यावेळेस त्यांनी जेव्हा उपदेश केला वाल्मिकी वाल्याकोळीला, तर त्यावेळेस पण जो वाल्याकोळी आहे त्याला राम म्हणता येत नव्हतं, कारण त्यांनी आयुष्यभर एवढं पाप केलेलं असतं. 7 रांजण भरून ठेवलेले असतात, एक एक खडा टाकून एवढं पाप केलेलं असतं. आणि अशा व्यक्तीला सुद्धा मग भगवंतांचं नाव मुखात येत नाही राम म्हणायला. मग नारद मुनी काय सांगतात त्यांना, की तू काय कर, तर तुला मारायची सवय आहे लोकांना, तर तू काय कर मग, मरा 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 म्हण. मग त्या मरा मरा मरातून राम राम राम, राम 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 राम, अशा प्रकारे रामाचं नाव प्राप्त झालेलं आहे त्यांना. आणि मग आपण पाहतो की कशा प्रकारे वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी खूप मोठा ग्रंथ रामायण हा लिहिला. तर अशा प्रकारे भगवन नामाची महिमा आपण पाहतोय, की अनावधानाने कसंही पुकारलं तरी भगवंत आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतात. तर हे कसं होतं, अनावधानाने वगैरे घेतल्यानंतर जर आपण, जसं तुम्ही आता जप करताय, खूप छान प्रकारे स्नान करून, स्वच्छ कपडे घालून, भगवंतांसमोर बसून एकचित्त मनाने ब्रह्म मुहूर्तावर असा जर जप केला, अजून गळ्यामध्ये कंठी आहे, कपाळाला तिलक आहे, तर अशा प्रकारे जर आपण जेव्हा भगवंतांचा जप करतो, तेव्हा तुम्ही विचार करा आपल्याला किती पटीने फळ मिळणार आहे, आपण किती धनी होणार आहोत, हा विचार करू शकतो आपण ह्या अगोदरच्या उदाहरणांवरून. तर त्याच्यामुळे नामजप आपल्या लाईफमध्ये खूप खूप महत्वाचा आहे आणि भगवंत आपल्याला कृपेचा वर्षाव करायला तयारच आहेत. आपण तर त्यासाठी आपण आपली झोळी नेहमी रेडी ठेवायची, की भगवंत वर्षाव करतील आणि मी ते धारण करेन. तर अशा प्रकारे आपण जेव्हा जप करतो त्यावेळेस अमरेंद्र प्रभू एक सांगत होते, की आपण जेव्हा गळ्यात कंठी धारण करून, तिलक लावून, ब्रह्ममुहूर्तावर भगवंतांसमोर बसून जेव्हा जप करतोय, त्यावेळेस जेव्हा आपली नजर सुद्धा इकडे तिकडे गेली, तर त्या ज्या ठिकाणी आपली नजर जाते ते ठिकाण सुद्धा पवित्र होते, केवळ नाम जपामुळे. तर अशा प्रकारे नामजपाचा महिमा आपण पाहतोय. अजून आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण पण घेऊ शकतो, की तुकाराम महाराज जेव्हा नाम जप करत करत भंडारा डोंगरावर जायचे किंवा सगळीकडे मंदिरात वगैरे फिरायचे, ते जेव्हा जाताना जप करायचे त्यावेळेस त्यांच्या पायाखाली जे काही दगड यायचे, तर ते सुद्धा पवित्र व्हायचे. पवित्र व्हायचे म्हणजे कसे, तर ते ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, राम राम राम, कृष्ण कृष्ण, हरी 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 असे म्हणायचे. कारण काय, हे आपण मला हे उदाहरण द्यावं असं वाटलं, कारण आपण पाहतो की हे तुकाराम महाराज महाराष्ट्रातले संत आहेत आणि त्यांनी पण चैतन्य महाप्रभूंना गुरु केलेलं आहे आणि चैतन्य महाप्रभू हे तुकाराम महाराजांचे गुरु आहेत आणि चैतन्य महाप्रभूंनीच त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. आणि तुकाराम महाराजांचे वेगवेगळ्या अभंगामधून त्यांनी हे सगळं दाखवून दिलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये जेव्हा ते पाहिलं जातं, की तिथले जे आजूबाजूचे लोक आहेत, जेव्हा त्यांना शोधायचं असतं तुकाराम महाराजांना, त्यावेळेस ते काय सांगायचे एकमेकांना, अरे तू खाली वाक आणि त्या दगडांना कानाशी धर आणि मग ज्या दगडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येते त्या दिशेने तू जा. तर अशा प्रकारे हे शुद्ध भक्त जे आहे तुकाराम महाराज सारखे, तिथून जाताना नाम जप करत जात असताना त्यांच्या पायाखाली जे काही दगड येतात त्यांचाही उद्धार होतो आणि तेही विठ्ठल विठ्ठल बोलू लागतात. इतकी अपार महिमा ह्या हरिनामाची आहे. मग तुकाराम महाराज सांगतात त्यांच्या अभंगामध्ये, नाम संकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लागे सायास जावे वनांतरा, तोची येती घरा नारायण. जे भगवंतांचं नाम घ्यायला आपल्याला काही वेगळ्या गोष्टी, अशा खूप काही गोष्टी कराव्या लागत नाहीत किंवा वनात वगैरे जायला पण गरज नाहीये.
तर खूप सोप्या पद्धतीने आपण भगवंतांचं नाव घेऊ शकतोय. आणि त्यामुळे काय होणार आहे तर तुकाराम महाराज सांगतात, जळतील पापे जन्मांतरीचे. आपले जे जन्मांतरीचे पापे आहेत ती सगळे काय होणार आहेत, नष्ट होणार आहेत केवळ नाम संकीर्तन केल्यामुळे. अजून सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 28 प्रकारचे जे नरक आहेत त्या नरकातून सुद्धा आपली मुक्तता होतीये. कशामुळे तर केवळ नाम जप केल्यामुळे. तर अशा प्रकारे हा नाम जपाचा महिमा आहे, नाम संकीर्तनाचा महिमा आहे. आपली इस्कॉनची जी सुरुवात झाली मुवमेंट, ती सुद्धा नामसंकीर्तनाने झालेली आहे. प्रभुपादांनी अमेरिकेमध्ये असताना एका गार्डनमध्ये एका झाडाच्या खाली नामसंकीर्तन केलं आणि तिथले वेगवेगळे लोक भक्त येऊन भक्त नाही सॉरी वेगवेगळे लोक येऊन जमा झाले आणि तिथून इस्कॉनची सुरुवात झाली. सुरुवात प्रभुपादांनी कशी केली तर नामसंकीर्तनाने, भगवंतांचं नाम घेऊनच, त्यांचं कीर्तन करूनच सुरुवात केलेली आहे. आणखीन एक उदाहरण मला खूप मनाला भावलं, ते उदाहरण मला द्यावंसं वाटतं. की आपण पाहतो आता जस्ट संक्रांत होऊन गेलेली आहे आणि सगळ्यांनी पतंग उडवायचा आनंद घेतला असेल. तर ते पतंग सगळ्यांना माहिती आहे. तर ते पतंग जे आहे ते आकाशामध्ये पाहतो आपण, उंच उंच पतंग असतात आणि ते पतंग पाहताना आपल्याला आनंद होतो, अरे किती छान आकाशामध्ये पतंग उडतात ते. पण त्या पतंगाला आपण त्या एका लेक्चरमध्ये अमरेंद्र प्रभूंनी भगवंतांची उपमा दिलेली. ते पतंग म्हणजे कोण आहे, भगवंत आहेत. आणि ती डोर म्हणजे काय आहे तर हरिनाम आहे. आणि आपण भक्त जे आहेत ते काय आहेत, ते पतंग उडवतात. ते म्हणजे जे आपण पतंग उडवताना जेव्हा असं दोरी जवळ जवळ घेतो त्यावेळेस काय होतं, ते भगवंत पतंग जवळ येते, खाली खाली येते, म्हणजे भगवंत आपल्या जवळ जवळ येतात. आणि जेव्हा आपण दोर सोडतो त्यावेळेस पतंग उंच उंच आकाशात जाते. म्हणजे जेव्हा आपण भगवंत नाम सोडून देतो त्यावेळेस भगवंत आपल्यापासून दूर जातात. तर आपल्याला ठरवायचे पतंग जवळ घ्यायची आहे का सोडायची आहे, नाम जप घ्यायचं आहे जवळ की सोडून द्यायचं, हे आपल्याला ठरवायचंय. तर सगळ्यांना भगवंतांना प्राप्त करायचंय, त्याच्यामुळे प्रत्येक जण भगवंतांना जवळच घ्यायचा प्रयत्न करणार आहे हरिनामामुळे. हरिनामचं मध्ये माध्यम ठेवून भगवंतांना सगळे प्राप्त करायचा प्रयत्न करणार आहेत. तर हरिनाम घेण्यामुळे आपली चेतनाही शुद्ध होत जाते, आपलं चित्त शुद्ध होत राहतं, पाप आपले जीवनामधले पाप नष्ट होत जातात, आपली आध्यात्मिक प्रगती होत जाते. जसं आपण आता पाहतो की प्रयागराजला खूप खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यामध्ये. तर एका लेक्चरमध्ये ऐकत होते मी की आपण जेव्हा घरी पण स्नान करतो तर ह्या सगळ्यांचं स्मरण करून, प्रयागराजचं स्मरण करून जेव्हा स्नान करू, ते पाणी जेव्हा आपल्या कंठी माळेला लागून आपल्या शरीरावरून खाली उतरतं त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते फळ मिळते. भगवंतांचं नामस्मरण करत जेव्हा आपण स्नान करतो तर त्या प्रयागराजमध्ये जे काही आपण स्नान करू ते त्या स्नानाचं महत्व किंवा त्या स्थानाचं जे काही फळ आहे ते आपल्याला घरी बसून सुद्धा मिळते. कशामुळे तर आपण नामजप करत स्नान केल्याने आपल्या कंठीवरून जे काही पाणी आपल्या शरीरावर जाणार आहे त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे नामाचा महिमा आहे. वेगवेगळ्या ग्रहणाच्या वेळेस वगैरे सुद्धा खूप दान करतात लोक, तर त्या दानाचं फळ सुद्धा आपल्याला केवळ हरिनाम घेण्यामुळे मिळत आहे. तर अशा प्रकारे हरिनामाचा महिमा आहे. पुढे आपण पाहू की चार जे वेद आहेत त्या चार वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, हे सगळे पठन केल्याचं जे फळ आहे ते एकदा केवळ हरी म्हटल्यानंतर आपल्याला प्राप्त होते. म्हणजे भगवत नामामध्ये किती ताकद आहे हे आपण पाहू शकतो. तर शास्त्रामध्ये एक कली संतरण उपनिषदामध्ये ब्रह्माजी स्वतः सांगतात ते की या ज्या कलियुगात आहे, या कलियुगात 16 अक्षरी जो मंत्र आहे तोच आपलं तारण करू शकतो, बाकी आपल्याला काहीही तारण करू शकत नाही. इति षडशोक नाम 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 कली कल्मष नाशनम नात परतरो उपाय सर्व वेदेषु दृश्यते, असं ब्रह्माजी कली संतरण उपनिषदामध्ये सांगतात ते की ह्या कलियुगामध्ये आपल्याला जर काही आपलं काही तारण होणार आहे ते कशामुळे होणार आहे, केवळ 16 अक्षरी ह्या महामंत्रामुळे. हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की स्वतः ब्रह्माजी हे सांगतात ते आपल्याला की ह्या कलियुगामध्ये आपल्या स्वतःचं जर आपल्याला धारण करायचं असेल तर आपल्याला फक्त एकच उपाय आहे की भगवंतांचं नाम घेणं, भगवंतांचं नाम घेणं आणि भगवंतांचं नाम घेणं. तर भगवंतांचं नाम हे आपण अतिशय सुलभ पद्धतीने, सोप्या पद्धतीने, सुगम पद्धतीने घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयास करायची गरज नाहीये. तर
हरिनामामुळे आपल्याला भगवंतांची प्राप्ती होतीये, भगवंतांचं रूप आपल्या हृदयात प्रगट होते, भगवंतांच्या सेवेत आपण लागत आहोत, भगवंतांच्या धामात प्रवेश करायची आपल्याला संधी मिळतीये. ह्या भवसागरातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे, आपले चित्त जे आहे ते शुद्ध होणार आहे, आपल्या अनर्थांचं सगळं शमन होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे काही अपराध आहेत ते सगळे नष्ट होणार आहेत. कशामुळे? तर एकट्या हरिनामामुळे. त्या हरिनामामुळे व्यक्तीमधल्या भक्तीची आणि शक्तीची प्राप्ती होती आपल्याला. तर अशा प्रकारे ही हरिनामाची महिमा आहे. मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय, तर काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि जे काही सांगितलंय हे सगळ्या भक्तांच्या लेक्चर्स मधून किंवा शास्त्रातून सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. सॉरी, सॉरी, थोडा वेळ जास्त झाला, मी वेळ पाहिला नव्हता. नाही नाही, काही हरकत नाही. खूप छान. आम्हाला पण कळलं नाही की वेळ जास्त झाला. आणि माताजी म्हणजे मी सीपीटीसी कोर्स आठवत होते आपला. हा हा. तेव्हा माताजी एवढ्या घाबरायच्या बोलायला. आणि आज मला एवढा आनंद झाला की एवढं छान प्रगती झाली आहे माताजींची. ती आहे कारण त्यांच्या शुद्धतेमुळे आणि नम्रतेमुळे. आपल्या तर सगळ्यांच्या खूपच. सहकार्यामुळे माताजी, तुम्ही नाही सगळ्यांना नाही, प्रेरणा खूप. देत असता. नाही नाही, खूप छान माताजी. आणि माताजींनी आपल्याला सांगितलं की भगवंताने आपला संबंध नाम आणि श्रवणनी कसा आपण स्थापित करू शकतो, चांगल्यात चांगला मार्ग. तर ते खूप छान सांगितलं आणि बरेच उदाहरणं दिली. रुक्मिणी मातेचं, प्रल्हाद महाराजांचं, शबरीचं, विभीषणचं, अजामिल, द्रौपदी. नाही तेवढी उदाहरणं दिली, अजून पण भरपूर उदाहरणं आहेत त्याच्यात. पण वेळेचा अभाव असल्यामुळे माताजी ते देऊ नाही शकल्या. आणि त्याच्यात मला दोन म्हणजे खूप म्हणजे छान वाटले आणि प्रॅक्टिकल जीवनात अप्लाय करण्यासारखे. एक तर राधेश्याम प्रभूंनी सांगितलेलं सिक्रेट. सिक्रेट म्हणजे हे गोष्ट म्हणजे नाम आहे. आणि त्याच्याने त्यांनी सांगितलं ना, म्हणजे हे मन शांत होतं, मग त्याच्यामुळे प्रसन्न होतं, मग एकाग्र होतं. तर त्याच्याने आपल्याला दोन्ही गोष्टीमध्ये उपयोग आहे. म्हणजे भौतिक याच्यामध्ये अभ्यासामध्ये पण त्याचा उपयोग होईल आणि भक्तीमध्ये पण आपण प्रगती करू शकतो. आणि दुसरं एक त्यांनी सांगितलं, मुखामध्ये नाम, मनामध्ये भाव आणि डोळ्यांमध्ये प्रेम ना माताजी. हो, प्रेमाश्रू. तीन गोष्टी सांगितल्या. तर खूपच सुंदर मार्गदर्शन केलं माताजींनी. धन्यवाद माताजी. आपण सगळे माताजींना. आणि यात हे सांगितलंय की म्हणजे जेव्हा आपण जाणून बुजून हे आपलं अंजानेमध्ये करतो तेव्हा त्याचं फळ मिळतं. तर आपण जाणून बुजून करू तर त्याचं किती प्रकारे फळ मिळेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याला जेव्हा या गोष्टी माहीत होतात तेव्हा आपण त्या आचरणात आणण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. की माहिती झाले आणि एका कारणाने ऐकून दुसऱ्या कारणाने सोडलं नाही पाहिजे. जसं सुदामा प्रभू म्हणतात, इस कान से उस कान नहीं करना चाहिए, हम्म. इस कान से हृदय में लेना चाहिए असं. तर हे आपल्याला खूपच छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद माताजी. आपण एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणून माताजींना धन्यवाद देऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच माताजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का? चलो ठीक है, दीपिका फिर क्लोज करे. यस माता जी। थैंक हरे यू कविता कृष्ण. माता जी, बहुत सुंदर लेक्चर दिया। थँक्यू विलासिनी गोपी माताजी, सेवेची संधी दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू खूप माताजी. खूप छान, हरे खूप छान जप दाखवता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा अच्छा. सिन्धुभ्येव च पतितानां पावन पावनेभ्यो वैष्णव. वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण.